बरकुलेला. बर म्हणजे ती ग्रामपंचायतली जागा दिलेली म्हणते ती पुरावे त्यांच्याकडे पीटीआर आहे त्यांच्या नावाची. आमच्याकडे बी आहे ना ते, आम्ही दाखवून तुम्हाला, मी बाईट द्यायची त्या दिवशी तुम्हाला दाखवतो ना. आम्हाला पहिल्या सरपंचाने आणि ग्रामसेवकने लिहून दिली, शासकीय कामासाठी जागा लिहून दिली, त्याची त्यांच्या नावची केली ती जागा. कुठेतरी राजकीय बळाचा वापर करून जे आहे ते त्यांना हटवण्याचं काम जे आहे नाही नाही, आपल्या बिलकुल नाही. माध्यमातून झालेलं आहे. तर हे पैसे जे दिलेले हे ऑडिट मध्ये दाखवले का आपण दाखवलेले तर ऑडिट मध्ये त्यांचे पैसे म्हणजे 1.5 लाखाचा चेक आहे ना. राहतं घर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न करता त्याला हटवून हे बेकायदेशीर आहे. मग आम्ही घर मोडत नाही सर, घर घेण्यासाठी पैसे दिलेले आहेत. घर घेण्यासाठीच पैसे दिलेले नाही त्यांना 1.5 लाखाचा चेक. त्यांचं अगोदर नियोजन पुनर्वसन केलं का? त्यांनी कुठं यायला पाहिजे तर तुमचं घर होतंय का 1.5 लाखात? त्यावेळेस तिथे आजचा चेक नाही ना ते, त्याला 2-4 वर्ष झाली ना, तर पहिल्या धोंडीलाच दिलेले त्यांना. ते 4 वर्ष जे आहेत ते 4 वर्षापूर्वी घर होत होतं का? 1.5 लाखात प्लॉट बोली होती, प्लॉट घेण्याकरता. त्यावेळेस 1.5 लाखात प्लॉट होता. त्याच 1.5 लाखातून प्लॉट घेऊन त्यांना द्यायला पाहिजे होते. पैसे का दिले? त्यांना ते पैसे पाहिजे म्हणले. जे आहेत पुजारी पण आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत. तिथे जे आहे तो हुकुमशाही कशा पद्धतीने अध्यक्षांची चालते, कसं जे आहे तर अन्याय अत्याचार होतो याचाही एक नवीन जे आहे तर समोर एक वाद आलेला आहे. अजून वादग्रस्त मुद्दा आलेला आहे की याच्या पुजाऱ्याला जे आहे तर सेवेतून बरखास्त करायचं आणि त्याला बरखास्त जे आहे केलेलं तर नाही त्यांना, देवाची सेवेपासून बरखास्त रोखायचं. केलेलं नाही त्यांना. महिन्यानी या म्हणलं, ते म्हणले मला महिना परवडत नाही. मग आपला दुसरा माणूस लावून आपण पूजा करतो देवाची. त्याला म्हणलं होतं तुम्हाला महिना देऊ, देवाचा आम्हाला देता येत नाही काय, त्याला न्यासाच्या वस्तू आम्हाला सांभाळून ठेवावं लागतील ना काय. थोडंच न्यासाच्या हिताचं काम करायला होतं आम्ही, त्यांना त्या आम्ही काढून टाकलं नाही. त्यांना आम्ही काय म्हणलो होतो, एकतर भाविक भक्तांच्या निधीवरही डल्ला मारल्याचं बोललं जात आहे. एक तर मंदिर पूर्ण मंदिराची निधी लुटली गेली असल्याचे आरोप होत आहेत. तुम्हाला आणि त्याचा त्यानंतर पुरावा जे आहे देतो, मंदिराचे त्याचा विश्वास्त मंदिराचा पुरावा देतो तुम्हाला. जे आहे तर आपली प्रतिक्रिया देत आहे. आणि आता पुजाऱ्यालाही जे आहे तर हटवून स्वतःचं वर्चस्व नाही निर्माण नाही, काहीच करण्याचं नाही, व बिलकुल त्याला नाही. बेघर करण्याचा कारभार जे आहे तर येथील जे आहे अध्यक्षाकडून झाला असेल तर आपल्याला समोर येत आहे. आपण आता जे आहेत येथे पुजारी आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे. तर पुजारी आहेत का तुम्ही या मंदिराचे? काय सांगताल तुम्ही आता? काय नाव आपलं? फुलाबाई दत्तात्रय बरकुले. अच्छा, तुमचं जे घर होतं तुमच्या नावावर होतं, हो, माझ्या नावावर. ते म्हणतात की 1.5 लाख रुपये तुम्हाला दिले. 1.5 लाख रुपये दिले, त्यांना मोडतोडी करता दिलेले होते. हा, हा, गाववाल्यानं हे ठराव घेऊन मला ही जागा राहण्याकरता दिलेली. हा. आता काय म्हणते ते? हे काय म्हणते, तुम्ही इथून जा, कुठं बी जा, आम्हाला काही घेणं देणं नाही. हा. हा, यांना जर मला इथून त्रास दिला तर आम्ही दोघंही नवरा बायको आत्महत्या करायला मी तयारी माझी. हा, आता सध्याचं वय काय तुमचं? वय किती आहे सध्या? माझं 70 आहे आता सध्याला. तुमच्या मालकाचं? मालक कुठे? हे का मालक इकडे आहे, तुम्ही इथे आहे माझ्यापाशी. त्यांना काय चालता येत नाही का? नाही ना, त्यांना पॅरलस झालेला आहे, माझं एंजिओग्राफी झालेली आहे. हा, आणि हे लोक मला जाणून बुजून त्रास देते. तुम्हाला हटवायचा प्रयत्न हा, करतात. मला हटवायचा प्रयत्न. त्यांचं म्हणणं हिनं गावाच्या बाहेर जावं असं त्यांचं म्हणणं आहे. हा, आमची 3 पिढ्याची तिथं देवाची पूजा होती. 3 पिढ्यापासून जे आहे तर तुम्ही देवाची सेवा करताय. हा, मात्र ते सेवेपासून तुम्हाला तिथून हटवून तिथून बी काढलं. त्यानं गोरे मॅडम, ठाकूर मॅडम आणून सनी त्यांना काय करून सनी सांगितलं या बाईला हटवा. हा, म्हणून त्यांना मला असं केलेलं. किती वर्षापासून तुम्ही या देवस्थानची पूजा करता? माझी स्वतःचे सुद्धा मला 70 वर्ष झालं मी पूजा करते, आणि त्याच्या आधी माझे आई वडील करीत होते. हा, आधी पंजाबपासून आमच्याकडेच आहे. आता जे विश्वास आहे ते कोणत्या कारणाने तुम्हाला बाहेर काढायला लागले? ते बाहेर काढत त्यानं म्हणजे ही जागा आम्हाला देवाला पाहिजे, ही घेतून सनी तुला इथं राहायला जागा देतो. आणि आता काय म्हणते, तुला इथून नाही, आमची जागा नाही, आम्हाला देवा करता पाहिजे. हं, आणि त्यावेळेस म्हणजे जागा जरी सोडे तर तुला आम्ही मंदिरात ठेवू. हं, आणि मंदिरातून बाहेर निघाले की मला मंदिराच्या बाहेर काढ. आहेत त्यांची जागा बळकावून जे आहे तर त्यांना जे आहे तर बेघर करण्याचं जे आहे तर महापाप येथील जे आहे तर ट्रस्टचे अध्यक्ष करत आहे. देवाच्याच घरी जर असे अंधार होत असतील तर भाविक भक्तच नव्हे तर सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागावा हा एक सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. काय सांगताल आपण? बोलता येत नाही. बोलता येत नाही. काय यांच्या वेदना कशा आहेत तर ते त्यांना एक तर बोलता येत नाही, अश्रू डाळत आहे. आणि एवढे जे आहेत निर्दयीपणे जे आहेत यांच्यावर वृद्धावर जे आहेत अन्याय अत्याचार करण्याचा महापाप जे आहे त्या देवस्थानाचे ट्रस्टचे जे आहेत अध्यक्ष यांच्याकडून होत आहे. ते पाहू शकता आपण यांची परिस्थिती कशी आहे तर. आणि एवढा अन्याय होत असताना प्रशासन
कुंभकर्ण मला तर जास्त झोपेत त्रास झोपायची इजू काय? गोळेकर, असं पण भाऊसाहेब या गोळेकर, चित्रही नारायण त्यांनी गोळेकर हे जास्त त्रास देते. कोण कोण तुम्हाला त्रास देत नारायण आहे? गोळेकर, विजय गोळेकर आणि दिगंबर कोरडे हे माझ्या जास्त त्रास देतात मला. हा, तुम्हाला त्यांच्याकडून जास्त हटवण्याचा प्रयत्न होतोय? हेच चौघ जण मला जास्त हाटिण्याचे प्रयत्न करतात. याविषयी आपण पोलिसात तक्रार दिली का? तक्रार दिली नाही, काय नाही. माझ्याकडे तक्रार द्यांना सुद्धा काही नाही साहेब. माझ्याकडे झालं नाही, माझ्या तक्रार द्यायला माणसा पैसे लागत नाहीत. या माणसाला घेऊन मला जाता येत नाही. हा, बरं, काय तुम्हाला धमक्या वगैरे दिल्या जातात का? धमक्या देतात, कशी निघत नाही पाहू आम्ही. हा, काय म्हणलं? बोलता येत नाही हो सर. पाहतोय आपण की इथे जे आहे तर कशा प्रकारे जे आहे तर छळण्याचा उर्गांना हा, येथील ट्रेसचे विश्वस्त तसेच अध्यक्ष यांच्याकडून छळ होत असल्याचे या घराणं जे आहे तर या मंदिराचे अनेक वर्षांपासून माझी जे आहे तर राहण्याची सेवा व्यवस्था करणारे पर्याय करावं सेवेकरी त्यांना. पुजारी हा. यांनी जे आहे तर यांची जे आहे तर आप भीती मांडत आहेत आणि यांना जे आहे तर छळण्याचा व यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याचा धर्मादायिक महापाप जे मध्ये आहे, माझी तक्रार चालू आहे, आमचं केस चालू आहे महापाप धर्मादायिक. जे आहे ते येथील अध्यक्षाकडून होत आहे. स्वतःची दादागिरी व गुंडगिरी उडती असणार अंगी असणारे अध्यक्ष जे आहे तर यांना जे आहे तर त्रास देत असल्याचं यांच्याकडून सांगितलं. देवाला एक एक रुपये जग टाकतो आणि हे माझ्या भांडणाला पैसे त्यातले काढून लावतात. हे भार घोटाळे, हे काही सांगता येणार नाही त्यांचे घोटाळे. डुप्लिकेट सोनं येत आहे म्हणते तर मंदिराला. डुप्लिकेट येत नाही, ओरिजिनल सोनं आहे. माझ्याकडेच येत होतं एवढं तेवढं सर. हा, माझ्याकडे 4 मणी 2 मणी ओरिजिनल टाकते, पण आता लोक जास्त देतात. हा, म्हणते ना आता लोक जास्त द्यायली. त्यांनी कागदपत्री तर डुप्लिकेट सोनं टाकलं लोकांनी, भाविकांनी असं. डुप्लिकेट टाकीत नाही, Duplicate टाकतात ना सोनं. डुप्लिकेट टाकीतच नाही, ओरिजिनलच देते. एवढंच देतात, पण चांगलं देतात. लोकांना 2-2 3-3 अंगठ्या सगळं दिलेल्या आहेत ओरिजिनल. त्यांचं असं म्हणणं आहे की डुप्लिकेट नाही नाही नाही, डुप्लिकेट नाही. डुप्लिकेट कोणी देत नाही. अहो एक एक बाई बऱ्या घरची जर आज देवाची फसवणूक जी आहे तर भाविक भक्त करतात हा, आणि डुप्लिकेट सोनं देतात. नाही नाही, डुप्लिकेट देत नाही, ओरिजिनलच असतं. हा, दत्तात्रय बरकुले, आणि तुमच्या मालकाचं नाव? तुळशीराम दत्तात्रय. तर ह्या होत्या सुलाबाई बरकुळे. या कित्येक वर्षापासून या मंदिराची पूजा अर्चा करतात, सेवा करतात. मात्र या येथील विश्वस्तांनी त्यांना इथून हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तव महाराष्ट्रासाठी मी अनंत गडशिंगे, माजलगाव.